नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे आगरी कोली पद्धतीने चुलीवरचा चिकन। अगदी ढाब्यावर मिळतं तशीच ग्रेव्ही। या रेसिपीसाठी खोबऱ्याचं वाटण पण लागत नाही। ही रेसिपी झटपट आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होते। तर चला बघूया। पहिल्यांदा इथं मी चूल पेटवून घेतले आणि त्याच्यावर बुंजा घेऊन टोप ठेवलेला आहे आणि नंतर त्याच्यात 4-5 चमचे तेल टाकून घेऊया। तेल तापल्यावर त्याच्यात 2 मध्यम आकाराचं बारीक चिरलेलं कांदा टाकून घेतलं। हे कांद्यांचा कलर गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। बघा, आपल्या कांद्याचा कलर 2-3 मिनिटांत चांगला बदललेला आहे। आता ह्याच्यात मी टाकते एक बारीक कापलेला टोमॅटो। टोमॅटो जास्त नाही टाकायचा, नाही तर आंबट लागतं। आणि टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता आपला टोमॅटो नरम पडला आहे। याच्यानंतर त्याच्यात मी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेते आणि त्या वाटीला थोडी पेस्ट राहिली म्हणून मी त्याच्यात 2-3 चमचे पाणी ॲड करून याच्यात टाकणार आहे। लक्षात ठेवा मंडळी, या पेस्टमुळेच आपल्या चिकनला ढाब्या स्टाईल टेस्ट येते। हे तुम्ही अजिबातच स्किप करू नका। आणि या पेस्टला आता आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता 2 मिनिटांनंतर कसा तेल सेपरेट झालेला आहे। याच्यानंतर याच्यात आपल्याला 2 चमचे हळद टाकून घ्यायची आहे आणि 1 ते 1.5 चमचा गरम मसाला। हे टाकून झाल्यावर हळद आणि गरम मसाला पण आपल्याला तेल सुटस्तवर शिजून घ्यायचं आहे आणि हे हलवतच जा, नाहीतर मग खाली चिकटून जाईल। अजून 2 मिनिटांनंतर हे सगळे मसाले आणि ग्रेव्ही मस्त शिजलेली आहे। हे जास्त शिजवल्यामुळेच आपल्या चिकनला अजून चव येते। हे झाल्यानंतर त्याच्यात मी अर्धा किलो चिकन धुवून घेतलेला आहे, तो आता टोपात ॲड करते आणि आता चिकनला सगळी ग्रेव्ही मिक्स करून घ्यायची आहे। अजून 4 ते 5 मिनिटं असंच मिक्स करत राहू। मी इथं तुम्हाला काय कट करून दाखवत नाही, पूर्ण प्रोसेस दाखवलेली आहे। थोडा वेळ लागला तरी चालेल, पण टेस्ट अगदी मी सांगितले तशीच येईल। आता सगळं मिक्स झाल्यावर टोपावर एक ताट ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यात पाणी ॲड करायचं आहे, कारण चिकन आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे। लक्षात ठेवा, चिकनमध्ये आता अजिबातच पाणी घालू नका। 5 मिनिटांनंतर मी झाकण उघडून बघत आहे। बघा किती पाणी सुटलं आहे टोपात। ह्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे। हे मध्ये मध्ये 5-10 मिनिटांनी मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर मग टोपाला खाली चिकटून जाईल। हे मी चांगलं मिक्स करून घेत आहे आणि मिक्स झाल्यानंतर परत त्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। हे असं आपल्याला जवळपास 30 ते 40 मिनिटं करायचं आहे। बघू शकता, मी परत 5 मिनिटांनी झाकण उघडून बघत आहे। जवळजवळ अर्धा टोप झालेला आहे। वाफेचं पाणी त्याच्यात जमलेलं आहे, मी अजिबातच पाणी टाकलेलं नाही। त्याच्यात आता मी चिरलेला बटाटा टाकला आहे एक आणि मिक्स करून घेत आहे। बघू शकता, फक्त वाफेचंच किती पाणी जमलेलं आहे। असं जास्तीत जास्त वाफेवर चिकन शिजवलं तर अजून चांगली टेस्ट येते। मी माझ्या व्हिडिओमधून असंच काही तुम्हाला टिप्स देत राहीन। परत त्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। आता एकूण 20 मिनिटं झाली आहेत। मी 20 मिनिटांनंतर बटाटा शिजलाय का नाही चेक करून बघते। बटाटा अर्धा कच्चाच आहे, म्हणून ह्याला अजून शिजवायला लागेल। आता ह्याच्यात मी वाफेवरचा अर्धा पाणी ॲड करत आहे आणि बटाटा शिजेपर्यंत 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। मी वाफेवरचं पाणी टोपात टाकलं म्हणून थोडं पाणी ॲड करत आहे। आता एकूण 30 मिनिटं झालेली आहेत। मी परत चेक करते बटाटा नीट शिजलाय की नाही ते। बघू शकता, इथे बटाटा पूर्ण शिजलेला आहे। बटाटा शिजलाय म्हणजे आपलं चिकनही शिजलेलं असेल। जे वाफेवर शिल्लक पाणी होतं ते टोपामध्ये टाकून आपल्याला 10 मिनिटं असंच शिजवून घ्यायचं आहे। एवढं पाणी दिसतंय, पण मसाला टाकल्यानंतर ते जाड होईल, म्हणून मी जास्तच पाणी ॲड केलं आणि ह्याला शिजवून घेत आहे 5 मिनिटं अजून।
त्यानंतर रश्श्याचं असं टेक्स्चर दिसायला लागलं आपल्याला की त्यानंतर त्याच्यात मसाले आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. ह्याच्यात मी आता 2 चमचे आगरी मसाला टाकत आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि मी चवीनुसार मीठ पण टाकलं होतं, पण ते दाखवायचं राहून गेलं. आता आपल्याला 5 मिनटं लो फ्लेमवर मसाल्याचा वास जाईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी कोथिंबीर टाकली आणि मिक्स करून घेत आहे. पाच मिनिटानंतर याच्यात मी चिकन मसाला टाकत आहे. तुम्ही हे स्किप केलं तरी चालेल, पण याच्यामुळे आपल्या चिकनला अजून चांगली टेस्ट येते. आता हे चांगलं मिक्स करून आपल्याला फक्त 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे, कारण रस्सा आता बऱ्यापैकी जाड झालेला आहे. बघू शकता मंडळी, आपला ढाबा स्टाईल चिकन आगरी कोली पद्धतीने चुलीवर तयार झालेला आहे. ह्याच्यात मी वरून परत एकदा कोथिंबीर टाकत आहे. बघू शकता मंडळी, इथे आपलं चिकनची ग्रेव्ही ढाबा स्टाईल रेडी आहे. हे तुम्ही भाकरी, रोटी, नान, पुरी, राईस कशासोबतही खाऊ शकता आणि माझी गॅरंटी आहे ही टेस्ट तुम्हाला सेम हॉटेलसारखी लागेल. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.